हॅलो एव्हरीवन. आज आपण SY.BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशिओ ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 19 पेज नंबर 4.62 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. The following are the summarized profit and loss account for the year ended 31st March 2025. आपल्याला इथे एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे and balance sheet as on that date of जिंदल लिमिटेड जबलपूर. तर एक बॅलन्स शीट पण तुम्हाला दिलेली आहे. प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट आर गिवन. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दिलेला आहे ओपनिंग स्टॉक, परचेजेस, कॅरेज इनवर्ड, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. तर 11 लाखपर्यंत तुमचा ट्रेडिंग अकाउंट आहे. त्याच्या खाली दिलेला आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि नेट प्रॉफिट. इकडं ग्रॉस प्रॉफिट आणि नॉन ऑपरेटिंग इन्कम. 11 लाखच्या खाली तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे. तर इथं दोन अकाउंट तुम्हाला एकत्र दिलेले आहेत. ग्रॉस प्रॉफिटपर्यंत आहे किंवा 11 लाख जी टोटल दिलेली आहे तिथपर्यंत तुमचा ट्रेडिंग अकाउंट आहे. त्याच्या खाली तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली आहे. लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच, रिझर्व दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. इथपर्यंत तुमचा शेअर होल्डर फंड आहे. त्याच्यानंतर अदर करंट लायबिलिटीज अँड बिल्स पेबल ही तुमची करंट लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर ॲसेटला लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी ही तुमची फिक्स ॲसेट आहे. स्टॉक इन ट्रेड, डेटर्स, कॅश ॲट बँक आणि बिल्स रिसिवेबल ही तुमची करंट ॲसेट आहे. तुम्हाला रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, नेट प्रॉफिट ऑन फिक्स ॲसेट, स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, सेल्स टू वर्किंग कॅपिटल, सेल्स टू फिक्स कॅपिटल, सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉयड, रिटर्न ऑन टोटल रिसोर्सेस. टोटल रिसोर्सेस म्हणजे टोटल ॲसेट. त्याच्यानंतर लिहिलं आहे ॲसेट टर्नओव्हर रेशो. एवढे रेशो तुम्हाला फाईंड करायचे आहेत, पण हा क्वेश्चन खूप सोपा आहे आणि प्लस तो इम्पॉर्टंट आहे. हा जर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला आला तर 50%पेक्षा जास्त तुम्हाला रेशो लर्न होतील किंवा तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. पहिलं आपण फाईंड करणार आहोत ग्रॉस प्रॉफिट रेशो. फर्स्ट ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. तर इथं नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण तुम्हाला फक्त अकाउंटवरून तुम्ही नंबर घेणार असाल, ग्रॉस प्रॉफिट कुठून घेणार, अकाउंटवरून घेणार, सेल्स कुठून घेणार, अकाउंटवरून घेणार, तेव्हा तुम्हाला इंटू 100 करायचं आहे. म्हणजे हा एक लॉजिक तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि आन्सरला तुम्ही इंटू 100 केलं की आन्सरला पर्सेंटचं साईन द्यायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट आहे 4,40,000 डिवाइड बाय नेट सेल्स आहेत 9,50,000 इंटू 100. कॅल्सीवर तुम्ही करू शकता किंवा झिरो कट करून पण करू शकता. झिरो कट करून केलं तर तुमचं आन्सर खूप इझी होतं. इथं बघा ह्या 4 झिरोला हे 4 झिरो तुम्ही कट करू शकता. म्हणजे तुम्हाला आन्सर सोपं जाईल. जर तुमच्या कॅल्सीवर अमाऊंट बसत नसेल तर तुम्ही झिरो कट करून पण करू शकता. इंटू 100 46.31%. बघा आन्सर येणार आहे 46.31. आता 31ला तुम्ही ह्याच्यामध्ये 5 आलं म्हणून 1 ॲड करून 32% पण लिहू शकता किंवा 31% ॲज इट इज पण तुम्ही ठेवू शकता. पर्सेंटचं साईन द्यायला विसरू नका, नाहीतर तुमचा आन्सर रॉंग येईल. नेक्स्ट रेशो आहे नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशो is equal to net profit divided by net sales into 100. इथं पण बघा तुम्ही सगळ्या व्हॅल्यूज कुठून घेणार आहात, अकाउंटवरून घेणार आहात. नेट प्रॉफिट इथं दिलेला आहे, सेल्स इथं आहेत, हा तुमचा अकाउंट आहे म्हणून आपण इंटू 100 केलं. तर नेट प्रॉफिट दिलेला आहे त्यांनी. नेट प्रॉफिट इज ₹2,60,000 2,60,000 डिवाइड बाय नेट सेल्स. नेट सेल्स 9,50,000 इंटू 100. इथं पण तुम्ही शक्यतो झिरो कट करूनच आन्सर काढू शकता. 26 वर 4 झिरो आहेत. 1 2 3 4.
डिवाइड बाय 9,50,000. 9,50,000 एक झिरो जास्त झाला इंटू 100. आन्सर आलं 27.36%. साईन द्यायला विसरू नका. 27.36% आलं तुमचं नेट प्रॉफिट रेशो. नंतरचा रेशो आहे 3 नंबरला ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो. हा महत्त्वाचा रेशो आहे, हा जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो 2 रेशो आहे त्याच्यामध्ये. आता बघा, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट. आता ऑपरेटिंग प्रॉफिट कसा काढायचा ते शिकवणार आहे. तर इथं येईल ऑपरेटिंग प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. तर ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे काय इथं लिहिते मी. ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे बिझनेस चालवताना, म्हणजे आपण जो बिझनेस रन करतोय, ज्याचा बिझनेस करताय त्या बिझनेसपासून तुम्हाला किती प्रॉफिट मिळाला. तर मग इथं काय करायचं आहे बघा, इथं जी नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे बिझनेस चालवण्यासाठी नाही, तर काय आहे, एखाद्या ॲसेट विकून तुम्हाला लॉस झाला असेल किंवा नॉन ऑपरेटिंग म्हणजे बिझनेस चालवण्यासाठी हा खर्च आलेला नाही, बिझनेसशी रिलेटेड हा एक्सपेन्सेस नाही किंवा विक्रीशी रिलेटेड हा एक्सपेन्सेस नाही, म्हणून नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे दिलेले आहेत ते नेट प्रॉफिटमध्ये ॲड करायचं आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे नेट प्रॉफिट, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, प्लस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस नॉन ऑपरेटिंग इन्कम. नेट प्रॉफिट दिलेला आहे 2,60,000 प्लस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत 40,000 मायनस, या दोघांचं प्लस करायचं आहे आणि त्याच्यातून मायनस करायचं आहे इन्कम. नॉन ऑपरेटिंग इन्कम आहे 60,000. आता याचा आन्सर किती येत आहे बघा, 2,60,000 प्लस 40,000 म्हणजे 3,00,000 मधून 60,000 गेले, तर तुमचं आन्सर किती येत आहे बघा, 2,60,000 प्लस 40,000, 3,00,000 आलं, मायनस 60,000 म्हणजे 2,40,000. ठीक, 2,40,000 हे आहे ऑपरेटिंग प्रॉफिट. ऑपरेटिंग प्रॉफिट इज इक्वल टू 2,40,000. आता आपल्याला ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायच्या आहेत. ऑपरेटिंग प्रॉफिट डिवाइड बाय नेट प्रॉफिट, परत खाली लिहिते मी तुम्हाला कळावं म्हणून. ऑपरेटिंग प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. ऑपरेटिंग प्रॉफिट आला 2,40,000. नेट सेल्स दिलेले आहेत 9,50,000, 9,50,000 इंटू 100. आता बघा आपण इथं करूया. 2,40,000 डिवाइड बाय 9,50,000 इंटू 100, 25.26%. पर्सेंटचं साईन द्यायला विसरू नका. हा झाला आपला तिसरा रेशो. आता चौथा रेशो फोर्थवाला आहे ऑपरेटिंग रेशो. आता ऑपरेटिंग रेशो म्हणजे काय बघा, नेट प्रॉफिट कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. बघा इथं वेगळं काढायचं आहे, तर आपण इथं लिहू किती आहे 3/4. नाव काय सांगितलंय नीट बघा, ऑपरेटिंग रेशो झाला, ऑपरेटिंग प्रॉफिट झाला ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो म्हणजे बिझनेस चालवण्यासाठी आलेला खर्च, म्हणजे सेल्सशी रिलेटेड आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड आहे. जेवढं सेल्स होणार आहेत ते जे एक्सपेन्सेस आहेत, वस्तू सेल करण्यासाठी आलेला खर्च. तर मग इथं कसं काढायचं आहे बघा, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड
हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा, हा खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही रेशो खूप महत्त्वाचे आहेत, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा आलेले आहेत. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं काढायचं, तर मी इथंच लिहिते सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सोप्या भाषेत पण काढू शकता. आता तुम्ही सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट घेऊ शकता, कारण क्वेश्चनमध्ये ट्रेडिंग अकाउंट इज अ गिवन. हा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट इथपर्यंत दिलाय, तर ट्रेडिंग अकाउंट दिला असेल तर सेल्स मायनस तुम्ही ग्रॉस प्रॉफिट काढून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढू शकता. किंवा अजून एक फॉर्म्युला आहे, ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस प्लस कॅरेज इनवर्ड लेस क्लोजिंग स्टॉक, असं करून पण तुम्ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढू शकता. बघा मी तो फॉर्म्युला लिहून ठेवते, तुम्हाला लक्षातच ठेवा, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं काढायचं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दोन फॉर्म्युले आहेत. इज इक्वल टू सेल्स, जेव्हा ट्रेडिंग अकाउंट देतात तेव्हा हा वापरायचा, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट, और आहे ह्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस, बाहेरच्या आउटर कॉलम मधले परचेजेस घ्यायचे, प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जेवढे एक्सपेन्सेस आहेत ते सगळे एक्सपेन्सेस घ्यायचे आहेत, लेस क्लोजिंग स्टॉक. असं पण तुम्हाला काय करता येतं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड करता येतं. पण आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंट दिलाय म्हणून ह्या फॉर्म्युल्याने पण तुम्ही करू शकता. सेल्स किती दिलेले आहेत क्वेश्चनमध्ये बघा, सेल्स दिलेले आहेत 9,50,000, 9,50,000. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट, सेल्स आहे 9,50,000 मायनस ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 4,40,000. आपण लेस करून बघूया किती येतोय, 9,50,000 मायनस 4,40,000, 5,10,000. बघू त्यांचं किती आलंय, त्यांचं पण तेवढंच आलंय, तर 5,10,000 ह्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता आपल्याला त्याच्यामध्ये बघा आपण काय करतोय, रेशोमध्ये व्हॅल्यूज पुट करतोय. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळाले आपल्याला 5,10,000, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 5,10,000 प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत बघा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लिहिले त्यांनी 2 लाख, आणि हे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत 2 लाख, क्वेश्चनमध्ये ऑलरेडी गिवन आहे, तर ह्याच्यामध्ये आपण ॲड करू 2 लाख डिवाइड बाय नेट सेल्स दिलेले आहेत 9,50,000, सेल्स आहेत 9,50,000 इंटू 100. पहिलं प्लस करून घ्या, मग त्याच्याशिवाय डिवाइड करू नका. 5,10,000 प्लस 2 लाख म्हणजे आलं 5,12,000 डिवाइड बाय 9,50,000, 9,50,000 इंटू 100. हे साईन आपण इथं टाकू मध्ये, तर 5,12,000 20,000 12 5,12,000, एक झिरो जास्त झाला वाटतं, 5,12,000. इथं एक झिरो जास्त झाला, थांबा 1 मिनिट. 5,10,000 प्लस 2 लाख इथला आन्सर चुकलं वाटतं, 7,10,000 येतं इथं. 7,10,000. थांबा आपण इथं थोडं कट करू. 7,10,000 डिवाइड बाय 9,50,000 इंटू 100. याला आपण थोडं कट केलेलं आहे. आन्सर आलं 10 लाख डिवाइड बाय 9,50,000, बरोबर आहे, इंटू 100. 74% साईन द्यायचं आहे कारण इंटू केलं आहे म्हणून. 74.73चं 4 पण करू शकता पर्सेंट.
तर हे आलं आपलं ॲन्सर. तुम्ही ह्याला 74 पण करू शकता, कारण इथं बघा डेसिमल पॉईंट कसं आहे माहिती आहे का, 74.736 म्हणजे हा जो शेवटचा डिजिट आहे हा मोर दॅन 4 आहे, 4पेक्षा मोठा आहे. म्हणून तुम्ही काय करणार, 7.73 + 1 करून तुम्ही त्याला असं कन्वर्ट करू शकता, असं करू शकता. नाही आहे तसं लिहिलं तरी चालेल, 3 डिजिटमध्ये लिहिलं तरी चालेल. तर हा झाला आपला ऑपरेटिंग रेशो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे ऑपरेटिंग रेशो नंतर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. तुम्हाला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 1 2 3 4 5. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड. आता बघा कॅपिटल एम्प्लॉयडला आपल्याला काय द्यायचं आहे, प्रॉफिट द्यायचं आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, प्रॉफिट डिवाइड बाय कॅपिटल एम्प्लॉयड इंटू 100. तर फॉर्म्युला आहे बरोबर. आपण इथं लिहू नेट प्रॉफिट. रिटर्न काय देणार आहोत आपण एम्प्लॉयडला, कॅपिटल एम्प्लॉयड सांगते तुम्हाला कोण आहे ते, कॅपिटल एम्प्लॉयड इंटू 100. आता कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे शेअर्स, तुम्ही जे कॅपिटल कुठून कुठून जमा केलंय ते, तुम्ही कुठून कुठून कॅपिटल जमा करता, कशा पद्धतीनं तुम्ही कॅपिटल जमा करता, कलेक्ट करता तुमच्या बिझनेसमध्ये. तर तुम्ही काय करता बघा, इक्विटी शेअर्स इश्यू करून घेता, इक्विटी शेअर्स प्लस प्रेफरन्स शेअर्स प्लस तुमचा साठवलेला रिझर्व असतो तो पण तुम्ही पुढं फ्युचरमध्ये कॅपिटल म्हणून वापरू शकता, प्लस प्रॉफिट अँड लॉस, राहिलेला प्रॉफिट अँड लॉसचे पैसे पण तुम्ही बिझनेसमध्येच टाकता. त्याच्यानंतर जर प्रॉफिट आला तर ॲड करायचं, लॉस आला तर लेस करायचं. आणि कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे ह्याच्यात लॉंग टर्म लोन पण येतं, लॉंग टर्म लोन, त्यालाच आपण म्हणतो डिबेंचर्स. एवढं सगळं येतं ते तुमचं कॅपिटल एम्प्लॉयड असतं. म्हणजे कॅपिटल एम्प्लॉयड इज इक्वल टू हे एवढं आहे. तर आता आपल्या क्वेश्चनमध्ये जे जे दिले त्याचं आपण ॲड करणार आहोत. मग मी इथं पहिलं लिहिते कॅपिटल एम्प्लॉयड इज इक्वल टू आपल्या क्वेश्चनमध्ये बघा काय काय दिलेलं आहे, इक्विटी शेअर्स दिलेले आहेत, रिझर्व दिला आणि प्रॉफिट अँड लॉस. तेवढंच घेऊया इथं जेवढं दिलंय ते. पण एक लक्षात ठेवा, ज्या स्वरूपात तुम्ही कॅपिटल आणता ते सगळे आयटम येतात. म्हणजे इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस, डिबेंचर्स, लॉंग टर्म लोन, हे सगळं तुमचं कॅपिटल एम्प्लॉयड असतं. तर इथं आपल्याला दिलेलं आहे इक्विटी शेअर्स प्लस रिझर्व प्लस P&L. तर इक्विटी शेअर्स दिलेला आहे बघा इथं 2 लाख प्लस रिझर्व दिलेला आहे परत 2 लाखच आहे 2 लाख आणि प्रॉफिट अँड लॉस आहे 60,000. म्हणजे ह्याची जर टोटल केली तर 4,60,000 येत आहे. ह्याची टोटल आली 4,60,000. कॅपिटल एम्प्लॉयड आहे 4,60,000. आपण इथं व्हॅल्यू टाकून नेट प्रॉफिट दिलेला आहे बघा, नेट प्रॉफिट आहे 2,60,000 डिवाइड बाय कॅपिटल एम्प्लॉयड आहे 4,60,000 इंटू 100. आता इथं आपल्याला बघायचं आहे की ह्याच्यामध्ये बघा ह्या 5 झिरोला हे 5 झिरो तुम्ही कट करू शकता. सोप्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा. कॅल्सीवर एखादा झिरो जर चुकला तर आन्सर आपलं रॉंग येऊ शकतं. 2,60,000 डिवाइड बाय 4,60,000 इंटू 100. 56 पॉईंट. फक्त आन्सर चेक करते बरोबर आहे का. बरोबर आहे. 56.52 इंटू 100 केलं की लक्षात ठेवायचं पर्सेंटचं साईन इथं येणारच आहे. हे झालं कॅपिटल एम्प्लॉयड. त्याच्यानंतरचा नेक्स्ट रेशो आहे कॅपिटल एम्प्लॉयड नंतर नेट प्रॉफिट टू फिक्स ॲसेट. नेट प्रॉफिट टू फिक्स ॲसेट. नेट प्रॉफिट टू फिक्स्ड ॲसेट.
रेशो. तर आता इथं लक्षात ठेवा नेट प्रॉफिट दिलेला आहे, मग इथं येणार आहे इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवाइड बाय फिक्स ॲसेट हे इंटू 100. हे रेशोमध्ये तुम्हाला पाठ करून ठेवायचे, त्याच्याशिवाय तुम्हाला इथं कळणार नाही कुठं 100 लिहायचं आहे काय. जिथं 100 लिहिणार आहे तिथं आन्सरला पर्सेंटचं साईन येणार आहे. मिक्स रेशो आहे हा. तर नेट प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये नेट प्रॉफिट दिलेला आहे 2,60,000. इथं लिहूया. फिक्स ॲसेट पण दिलेली आहे. फिक्स ॲसेट बघा कुठं गेलं, फिक्स ॲसेट हा इथं बघा. ह्या दोघांची टोटल करावी लागेल. लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरीचं फिक्स ॲसेट बघा इथं दाखवते. फिक्स ॲसेट इज इक्वल टू लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी प्लस प्लांट अँड मशिनरी. लँड अँड बिल्डिंग आहे 1,50,000. प्लांट अँड मशिनरी आहे 1,80,000. किती येत आहे बघा 1 2 3 4 1 2 3 4 4 0 8 आणि 5 1300 3 4 1 2 3 3,30,000 3,30,000 3,30,000 ही तुमची फिक्स ॲसेट आहे. आपण इथं व्हॅल्यू टाकूया. नेट प्रॉफिट दिलेला आहे क्वेश्चनमध्ये आहे 2,60,000. तुमच्या क्वेश्चनमध्ये आहे 2,60,000. फिक्स ॲसेट काढली 3,30,000 इंटू 100. आता आपण फिक्स ॲसेटची व्हॅल्यू इथं काढलेली आहे बघा 3,30,000 इज अ फिक्स ॲसेट. कॅल्सीवर करून बघूया. 2,60,000 डिवाइड बाय 3,30,000 इंटू 100 78.78%. कारण इंटू 100 केल्यामुळे आन्सरला सिम्बॉल आला पर्सेंटचं. हे झालं आपला फिक्स ॲसेट टू नेट प्रॉफिट टू फिक्स ॲसेट. त्याच्या पुढचा रेशो सांगितलेला आहे मला वाटतं हा झाला. 7वा आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. आपण नेक्स्ट पेजवर करूया. स्टॉक टर्नओव्हर रेशो. टर्नओव्हर म्हणजे इथं सेल्स घ्यायचे आहेत आणि स्टॉक म्हणजे ॲव्हरेज स्टॉक येणार आहे. तर फॉर्म्युला आहे नेट सेल्स किंवा आपण त्याला क्रेडिट सेल्स म्हणून, नेट नको, क्रेडिट सेल्स डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. पण आपल्या इथं बघूया काय काय दिलंय. तर इथं दिलेलं आहे बघा. हा आहे ओपनिंग स्टॉक आणि हा आहे क्लोजिंग स्टॉक. ह्याचा ॲव्हरेज काढायचा. पहिला आपण ॲव्हरेज स्टॉक काढून घेऊ. ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक, स्टॉकला इन्व्हेंटरी पण म्हणतात, प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. ओपनिंग स्टॉक आहे 99,500 प्लस क्लोजिंग स्टॉक आहे 1,50,000 डिवाइड बाय 2. किती येतोय बघू. ॲव्हरेज स्टॉक 99,500 प्लस 1,50,000 डिवाइड बाय 2. 1,24,750. फक्त आपण आन्सर चेक करू बरोबर आहे का. ॲव्हरेज स्टॉक 1,09,000. ॲव्हरेज स्टॉक किती आहे. बरोबर आहे, बरोबर आला. तर आपण आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकू. क्रेडिट सेल्स किती आहेत बघा. आता इथं क्रेडिट सेल्स म्हणजेच हेच सेल्स येणार आहे 9,50,000. कारण क्रेडिट सेल्स इज नॉट गिवन, म्हणजे ते आपल्याला सेपरेटली दिले नाहीत, म्हणजे याचा अर्थ तेच क्रेडिट सेल्स आहेत. डिवाइड बाय इथं येणार आहे 1,24,750. बघा बरं आन्सर किती येत आहे.
9,50,000 डिवाइड बाय 1,24,750. आन्सर आलं 7.16. चेक करते मी स्टॉक टर्नओव्हर रेशो. अरे इथं क्रेडिट सेल्स नाही, सॉरी, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येतं. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हा झाला ॲव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. तर असं लिहूया, थांबा आपण, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. थांबा आपण खालीच करू इथं. हा रेशोज परत करते, एक मिनिट बघा, थोडं चुकलं माझ्याकडून. स्टॉक टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक आपण सगळ्यात पहिलं काढू, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. आणि किती येते बघा, सेल्स आहेत ना 9,50,000 मायनस ग्रॉस प्रॉफिट आहे 4,40,000. आन्सर येतं 9,50,000 मायनस 4,40,000. आन्सर आलेला आहे 5,10,000. हा झाला आपला स्टॉक टर्नओव्हर रेशो. आता ह्याच्या पुढचा रेशो आहे आपला डेटर्स टर्नओव्हर रेशो. डेटर्स टर्नओव्हर रेशो म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, डेटर्स म्हणजे क्रेडिट सेल्स. फॉर्म्युला आहे क्रेडिट सेल्स डिवाइड बाय डेटर्स. म्हणजे इथं डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल दिला असेल तर दोघांचं ॲड करावं लागेल, म्हणून आपण इथं म्हणणार आहोत ॲव्हरेज डेटर्स. आता क्रेडिट सेल्स म्हणजे काय आहे तर नेट सेल्स. क्रेडिट सेल्स आपण परत इथं फॉर्म्युला लिहिते मी एकदा, क्रेडिट सेल्स डिवाइड बाय डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. क्रेडिट सेल्स दिलेले आहेत 9,50,000 डिवाइड बाय डेटर्स आहेत बघा 45,000, तुम्हाला व्हिजिबल असेल. डेटर्स आहेत 45,000 प्लस बिल्स रिसिवेबल आहे 1,05,000. यांची टोटल किती येते बघू आपण. 45,000 प्लस 1,05,000 1,50,000. 9,50,000 डिवाइड बाय 1,50,000 करून बघूया आपण. 9,50,000 डिवाइड बाय 1,50,000. आन्सर आलं 6.33. 6.33 टाइम्स. डेटर्स टर्नओव्हर रेशो नंतरचा रेशो विचारलेला आहे क्रेडिट टर्नओव्हर रेशो. क्रेडिट टर्नओव्हर रेशो म्हणजे क्रेडिट परचेजेस डिवाइड बाय इथं
क्रेडिट परचेजेस डिवाइड बाय, आता नीट बघा इथं काय करायचं आहे आपल्याला, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल घ्यायचं आहे. क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. ॲव्हरेज क्रेडिटर्स पण म्हणू शकता किंवा इथं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. क्रेडिटर्स इथं काय दिलं आहे, करंट लायबिलिटीज दिलेली आहे आणि बिल्स पेएबल. तर इथं आपण म्हणू ॲव्हरेज क्रेडिटर्स. ॲव्हरेज क्रेडिटर्स म्हणजे कोणते, इथं लिहूया आपण क्रेडिट परचेस डिवाइड बाय करंट लायबिलिटी दिलेली आहे, आपण ती घेणार आहोत. करंट लायबिलिटी आणि किती आहे बघा, करंट लायबिलिटी 90,000. इथं म्हणू आपण करंट लायबिलिटी म्हणजे क्रेडिटर्स आहेत प्लस बिल्स पेएबल. क्रेडिट परचेजेस बघा इथं वर दिलेले आहेत 4,45,000. विजिबल असेल तुम्हाला 5,45,000 डिवाइड बाय करंट लायबिलिटी आहे 40,000 प्लस करंट लायबिलिटी आहे 90,000 आणि ही आहे प्लस 40,000. किती येत आहे बघा इथं 5,45,000 डिवाइड बाय 9 5 14, 1,40,000. किती येत आहे बघू आपण, 5,45,000 डिवाइड बाय 1,40,000, 3.89. बघू आन्सर बरोबर आहे का. क्रेडिटर्स, एक मिनिट, इथं क्रेडिटर्स तर अदर लायबिलिटी दिलेली आहे 90,000 आणि क्रेडिटर्स कसे आले 50,000. ओके, टोटल दिलेलं आहे इथं अदर करंट लायबिलिटीज दिलेली आहे 90,000 आणि बिल्स पेएबल आहे 40,000. तर इथं आहे ना 90,000 घेतलेलं आहे त्यांनी. कारण असं आहे की तुम्हाला असं दिलंय की टोटल जी लायबिलिटी आहे म्हणजे टोटल लायबिलिटी 90 आहे, तर ह्याच्यामध्ये क्रेडिटर्स किती असणार आहेत बघा. एक मिनिट तुम्हाला दाखवते मी इथं ॲव्हरेज कसं घेतलंय त्यांनी. अदर करंट लायबिलिटी, करंट म्हणजे सगळी लायबिलिटी की ज्याच्यामध्ये करंट लायबिलिटी म्हणतो ना आपण. तर करंट लायबिलिटी कशी तयार होते बघा, करंट लायबिलिटी इज इक्वल टू क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल. करंट लायबिलिटी दिलेली आहे 90,000 इज इक्वल टू क्रेडिटर्स माहिती नाहीत आपल्याला किती आहेत ते, प्लस बिल्स पेएबल दिलेले आहेत 40,000 इथं दिलेले आहेत बघा. म्हणजे काय झालं तर हे 90,000 इथंच राहतील, हे प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस होतील, इज इक्वल टू क्रेडिटर्स. म्हणजे 50,000 काय आले तुमचे क्रेडिटर्स आले, असं होतं ते. तर बिल्स पेएबल आहे 40,000, क्रेडिटर्स आहेत 50,000, म्हणजे इथं आलं 90,000. तर इथला आन्सर होता असं. एक मिनिट, इथून मी थोडंसं कट करते, इथं लिहिते क्रेडिट परचेजेस डिवाइड बाय क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल. क्रेडिट परचेजेस आहेत ऑलरेडी इथं गिवन आहेत बघा. क्रेडिट परचेजेस तुम्हाला दिलेले आहेत. परचेजेस आहेत 5,45,000 डिवाइड बाय 90,000. क्रेडिटर्स आहेत आपण असं करू 50,000, 50,000 प्लस 40,000. टोटल आलं 5,45,000 डिवाइड बाय 90,000. आन्सर किती येते बघा, 5,45,000 डिवाइड बाय 90,000. आन्सर आलं 6.055. डबल लिहिलं तरी चालेल, टाइम्स म्हणा. हे झालं तुमचं टर्नओव्हर रेशो, क्रेडिट टर्नओव्हर रेशो. अजून खूप सारे रेशो आहेत,
पुढचा आहे रेशो तुमचा 9 नंबरचा. 9 नंबरचा रेशो आहे क्रेडिटर्स झाला, क्रेडिटर्स 8 नंबरला, 8चं काय राहिलं, डेटर्स झाला, स्टॉक टर्नओव्हर झाला, डेटर्स झाला, 8 होता, क्रेडिटर्स टर्नओव्हर झाला, कुठला राहिला मग 7 8 हा 9वा होता. 1 मिनिट, हा कितवा होता, 9वा होता, हा 8वा होता, 9वा झाला. आता आपला 10वा रेशो आहे. 10वा रेशो आहे सेल्स टू वर्किंग कॅपिटल. नावातच आहे बघा, सेल्स टू वर्किंग कॅपिटल. आता इथं बघा वर्किंग कॅपिटल, सेल्स दिलेले आहेत आणि वर्किंग कॅपिटल. तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. तर आपल्याला इथं रेशो टाकायचा आहे सेल्स टू वर्किंग कॅपिटल. म्हणजे इथं आपण बघणार आहोत नेट सेल्स डिवाइड बाय वर्किंग कॅपिटल. मग वर्किंग कॅपिटल म्हणजे काय आपण पहिलं लिहून घेऊया इथं. इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. आता करंट ॲसेट बघा कुठली कुठली आहे इथं. करंट ॲसेट आता मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. तर स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक आणि बिल्स रिसिवेबल ह्याची टोटल करायची आहे तुम्हाला. किती येते बघा, 50,000 प्लस 45,000 प्लस 60,000 आणि प्लस 1,05,000. कॅशची व्हॅल्यू 2,60,000 तुमची ॲसेट आहे. 2,60,000 तुमची ॲसेट आहे. मायनस लायबिलिटी करायची आहे. तर आता इथं लायबिलिटी घेताना फक्त काळजीपूर्वक घेऊया आपण. वर्किंग कॅपिटल मायनस लायबिलिटी. तर 90 प्लस 40 किती आली तुमची टोटल लायबिलिटी, 1,30,000. किती आहे करंट लायबिलिटी, 90,000 प्लस 40,000, 1,30,000. मायनस केलं तर किती येत आहे बघा, 1,30,000 मायनस 2,60,000, 1,30,000. तुमचं वर्किंग कॅपिटल आलं 1,30,000. 1,30,000 वर्किंग कॅपिटल. नेट सेल्स किती आहेत बघा, नेट सेल्स दिलेत 9,50,000 डिवाइड बाय वर्किंग कॅपिटल आलं 1,30,000. करून बघूया आपण. 9,50,000 डिवाइड बाय 1,30,000. आन्सर आलं 7.30. 30 बरोबर आहे का चेक करू. 7.30 टाइम्स बरोबर आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट रेशो आहे सेल्स टू फिक्स ॲसेट रेशो. सेल्स टू फिक्स्ड ॲसेट रेशो is equal to net sales divided by fixed asset. नेट सेल्स ऑलरेडी दिलेले आहे. तर आपण फिक्स ॲसेट कुठले आहे, तर लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी. तर पाहिजे तर तुम्ही इथं असं पण म्हणू शकता, नेट सेल्स डिवाइड बाय लँड अँड बिल्डिंग प्लस प्लांट अँड मशिनरी. नेट सेल्स दिलेले आहेत 9,50,000 डिवाइड बाय प्लांट अँड मशिनरी 1,50,000. सॉरी, बिल्डिंग आणि मशिनरी आहे 1,80,000. 9,50,000 डिवाइड बाय 18 आणि 15 32 32 येते. तरी पण करून दाखवते. 1,50,000 प्लस 1,80,000 33.
3,30,000. 9,50,000 डिवाइड बाय 3,30,000. 2 पॉइंट बघू चेक करू 78. 2.86 येते का 87. हां 2.87 टाइम्स. त्याच्यानंतरचा नेक्स्ट रेशो आहे सेल्स टू कॅपिटल झालं, सेल्स टू फिक्स ॲसेट झालं. आता हा आहे सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉयड. 12वा. कॅपिटल एम्प्लॉयड. आता कॅपिटल एम्प्लॉयड आपण काढले, परत काढू नका, परत वेळ जाईल. तर फॉर्म्युला आहे सेल्स, नेट सेल्स डिवाइड बाय कॅपिटल एम्प्लॉयड. कॅपिटल एम्प्लॉयड आपण काढलेलं आहे बघा, कुठंतरी दाखवते तुम्हाला. काढलंय आपण, मला आठवत आहे. कॅपिटल एम्प्लॉयड हां इथं काढलंय बघा. कॅपिटल एम्प्लॉयड आहे 4,60,000. 4,60,000. नेट सेल्स पण ऑलरेडी क्वेश्चनमध्ये आहेत 9,50,000 डिवाइड बाय 4,60,000. परत एकदा बघू. 4 लाख किती होतं? 4,60,000. कॅपिटल एम्प्लॉयड इज 4,60,000. आता आपण कॅल्क्युलेट करून बघूया. 9,50,000 डिवाइड बाय 4,60,000. 2 पॉइंट मिक्स रेशो आहे, टाइम्स येणार आहे 6 टाइम्स. कॅपिटल एम्प्लॉयड झालं, सॉरी हां सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉयड झालं. सेल्स टू कॅपिटल एम्प्लॉयड आता आहे रिटर्न ऑन टोटल रिसोर्सेस म्हणजे फिक्स ॲसेट, टोटल ॲसेट सॉरी टोटल 13 किती आहे 13. रिटर्न ऑन टोटल resources is equal to net sales divide by total asset. resources म्हणजे ॲसेट इंटू 100. तर आता बघा नेट सेल्स दिलेले आहेत 9,50,000. टोटल ॲसेट पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये गिवन आहे बघा, विजिबल असेल तुम्हाला. टोटल ॲसेट, ॲसेटची टोटल आहे 9,50,000. ऑलरेडी गिवन आहे 9,50,000. आपण इथं लिहू 9,50,000 इंटू 100. झिरो कट करून पण तुम्ही आन्सर काढू शकता. 9,50,000 डिवाइड बाय 9 लाख. नीट बघू टोटल ॲसेट किती आहे 5,90,000 आहे का चुकलं. 5,90,000 5,90,000 आहे. 5,90,000 डिवाइड बाय 5,90,000 इंटू 100. बाय आन्सर चेक करूया काय चुकलं का बघू आपण. हा रेशो चुकला, सॉरी बरं का, हा रेशो चुकला माझा लिहायला. रिटर्न म्हणजे प्रॉफिट असतोय, लक्षात ठेवा. रिटर्न म्हणजे आपल्याला काहीतरी परत द्यायचं आहे. ॲसेट जे आहे त्या ॲसेटला रिटर्न द्यायचं आहे म्हणजे व्याज द्यायचं आहे, म्हणून इथं रेशो चुकलेला होता माझा. रिटर्न ऑन परत एकदा काढते टोटल रिसोर्सेस इज इक्वल टू नेट प्रॉफिट, मी सेल्स लिहिलं चुकून, डिवाइड बाय टोटल ॲसेट इंटू 100. तर नेट प्रॉफिट ऑलरेडी क्वेश्चनमध्ये गिवन आहे. तर क्वेश्चनमध्ये गिवन किती आहे बघा
क्वेश्चनमध्ये गिवन आहे नेट प्रॉफिट 2,60,000. टोटल ॲसेट आहे 5,90,000. क्वेश्चनमध्ये दिलं आहे बघा 5,90,000 इंटू 100. हे बघा टोटल ॲसेट आहे 9,50,000. तर आन्सर काढू आपण. व्हिडिओ लेंदी होतोय त्याच्यामुळे गडबड करत होते, ते थोडं चुकलं माझ्याकडून. 2,60,000 डिवाइड बाय 5,90,000 इंटू 100 44.0406. चेक करते फक्त बरोबर आहे का. 44.06 बरोबर आहे. 6%, कारण इंटू 100 केलं आहे म्हणून ॲन्सरला आपण पर्सेंटचं साईन देणार आहोत. आणि मला वाटतं आता शेवटचाच रेशो राहिलेला आहे, तो आहे ॲसेट्स टर्नओव्हर रेशो. ॲसेट्स टर्नओव्हर. ॲसेट्स म्हणजे काय आहे, तर आपली टोटल ॲसेट येणार आहे आणि सेल्स म्हणजे नेट सेल्स. टर्नओव्हर म्हणजे सेल्स. तर रेशो आहे नेट सेल्स डिवाइड बाय टोटल ॲसेट. नेट सेल्स दिलेले आहेत आपल्या क्वेश्चनमध्ये 9,50,000 आणि टोटल ॲसेट आहे 5,90,000. याचा आन्सर काढूया आपण. हे क्वेश्चनमध्ये आपल्याला गिवन आहे बघा, तुम्हाला इथं दाखवते. सेल्स दिलेले आहेत तुम्हाला 9,50,000 आणि ॲसेटची टोटल आहे 5,90,000. आपण करून बघू कॅल्सीवर. 9,50,000 डिवाइड बाय 5,90,000. 5,90,000 आन्सर आलं 1.61. चेक करते फक्त बरोबर आहे का. 1.61 बरोबर आहे. 1.61 टाइम्स. तर ह्या क्वेश्चनमध्ये थोडीशी खाडाखड झाली, कारण खूप लेंदी होता. मला सॉल्व लवकर करायचा होता, कारण लेंदी झाला तर तुम्ही कंटाळा करता म्हणून. तर थोडंसं चुकलं, माफ करा. आणि हा तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत हा माझा व्हिडिओ पोचवा. शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.